गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण 50 हर्ट्ज AC पॉवर लाईन नॉन सायनोसॉइडल AC वेव्हफॉर्म स्टडी केला होता. आज आपल्याला फेज, न्यूट्रल आणि ग्राउंड बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे मोस्ट होम रिक्वायर्स सिंगल फेज 3 वायर पॉवर लाईन्स. जसं की बघा डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे रेड आणि हा ब्लॅक, बरोबर आहे. सेंटरला ही न्यूट्रल लाईन असेल. इथं असणारा डिफरन्स हा 230 वोल्ट आहे. इथं असणारा देखील 230 वोल्ट आहे. ही लाईन व्हाईट और ग्रीनने आपण रिप्रेझेंट करतो सर्किटमध्ये. काय म्हटलं मी, मोस्ट होम रिक्वायर्स सिंगल फेज 3 वायर पॉवर लाईन्स. दीज 3 वायर्स आर फेज विथ न्यूट्रल ग्राउंडेड. बरोबर आहे. बिटवीन रेड और ब्लॅक with respect to neutral 230 volt is available and neutral wire is grounded to metal rod driven into the earth. याला म्हणतो आपण फेज, न्यूट्रल आणि ग्राउंड. याच्यामध्ये काय आहे, वरची जी लाईन आहे त्या आणि खालची जी लाईन आहे या दोन फेज आहेत आणि सेंटरची लाईन न्यूट्रल आहे. या दोघांच्या मध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स हा 230 वोल्ट अवेलेबल असतो. आणि ग्राउंडची जी लाईन आहे ती लाईन अर्थ केलेली असते किंवा एका रॉड थ्रू ती किंवा तो रॉड एका अर्थमध्ये कुठली ज्या अशा ठिकाणी ड्राईव्ह केला असतो जिथं आपल्याला इझिली तो करंट काय होईल ते ड्रॉप करता येईल. बरोबर आहे. याच्यानंतर बघायचं आपल्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डिनोटेड बाय XL. जसं आपण आतापर्यंत पाहिलं की वेन अल्टरनेटिंग करंट इज किंवा सोर्स ऑफ अल्टरनेटिंग करंट इज कनेक्टेड अक्रॉस रेजिस्टर, देन ऑपोजिशन ऑफर्ड बाय रेजिस्टर इज गिवन बाय R इज इक्वल टू V बाय I आहे. बरोबर आहे. सिमिलरली वेन inductor is connected or induction coil is connected across AC source, then what is the opposition offered by that induction coil to the flow of alternating current or voltage. समजा हा एक अल्टरनेटिंग सोर्स आहे. या अल्टरनेटिंग सोर्सनं सप्लाय केलेला जो करंट आहे तो I आहे असं आपण कन्सिडर केला. आणि या इंडक्शन कॉईलचा जो इंडक्टन्स आहे तो कॅपिटल EL आहे असं आपण रिप्रेझेंट केलं. त्यावेळेस त्या इंडक्शन कॉईलचं येणारं जे ऑपोजिशन आहे, दिस ऑपोजिशन इज गिवन बाय XL इज इक्वल टू omega L. Omega L is the angular frequency or it can be written as XL is equal to 2 pi F into L. बरोबर. याच्यातून आपल्याला काय दिसते की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंडक्टन्स ऑफ द कॉईल. आता इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, तर जसं आपण ओहमिक सर्किट जर आपण समजा सिम्पल कन्सिडर केलं, एक रजिस्टर आहे आणि या रजिस्टरला आपण एक समजा बॅटरी अटॅच केलेली आहे. या बॅटरीने सप्लाय केलेला EMF किंवा व्होल्टेज समजा E और V आहे. याचा रेजिस्टन्स R आहे. इथून फ्लो होणारा करंट समजा I असेल तर आपण असं लिहितो की या ठिकाणी R इज इक्वल टू V बाय I. म्हणजे R या ठिकाणी काय रिप्रेझेंट करतो, तर या सोर्सनं सप्लाय केलेला जो करंट आहे किंवा EMF आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याला ऑपोजिशन किती ऑफर केलं आहे आपल्याला कशावरून समजते, R वरून. बरोबर आहे. जसं ओहमिक सर्किटमध्ये R ही क्वांटिटी जो रोल प्ले करते तसाच सेम रोल या AC सर्किटमध्ये इंडक्शन कॉईलच्या अक्रॉस इंडक्शन कॉईलची एक फिजिकल क्वांटिटी जी काय मेजर करते, ऑपोजिशन ऑफर्ड बाय दॅट इंडक्शन कॉईल टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड इट इज गिवन बाय XL इज इक्वल टू 2 pi FL. बरोबर आहे. म्हणजे XL इज मेजर्ड इन ओहम. त्याचं देखील युनिट काय आहे, ओहमच आहे. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. जसं आपल्याला माहीत आहे की अल्टरनेटिंग करंटचा जो सोर्स आहे तो आपण टिपिकल इंडियामध्ये काय आहे 220 to 230 वोल्ट 50 हर्ट्ज AC पॉवर सप्लाय आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 50 हर्ट्ज म्हणजे काय आहे, त्या अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी आहे. ही फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली तर त्या ठिकाणी या इंडक्शन कॉईलचं अपोजिशन देखील काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जर समजा ही फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर या ठिकाणचं अपोजिशन देखील काय होईल, डिक्रीज होईल. म्हणजे याचा अर्थ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा कशावर डिपेंड आहे, तर फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आता याच्यानंतर बघायचं आपल्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, ऑपोजिशन ऑफर्ड बाय कॅपॅसिटर टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट आणि इट इज डिनोटेड बाय XC अँड इट इज गिवन बाय XC इज इक्वल टू 1 बाय ओमेगा C और 1 बाय 2 पाय FC. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, XC इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू C
और एफ. समजा सी कॉन्स्टंट आहे तसं या ठिकाणी समजा एल कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इथं आपण फक्त एफ कन्सिडर करणार. म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर त्या ठिकाणी काय होईल, या कॅपॅसिटरचं अपोजिशन काय होईल, डिक्रीज होईल. आणि जर समजा फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर कॅपॅसिटरचं अपोजिशन काय होईल, इन्क्रीज होईल. हे एक सर्किट आहे ए सी सर्किट. या ए सी सर्किटमध्ये आपण काय केलेलं आहे, एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस समजा कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. या कॅपॅसिटरनं जे काय अपोजिशन ऑफर केलेलं आहे या फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंटला, ते अपोजिशन आपण या इक्वेशन थ्रू मेजर करतो किंवा ही क्वांटिटी मेजर करते. आणि ते आपण कसं लिहितो, XC इज इक्वल टू 1/2πfc. हे देखील क्वांटिटी आपण ओममध्येच मेजर करतो, बरोबर आहे. आणखीन एक गोष्ट आपल्याला माहीत असली पाहिजे की द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज लो फॉर हाय फ्रिक्वेन्सीज अँड हाय फॉर लो फ्रिक्वेन्सीज. फॉर DC व्होल्टेज इट इज 0 बिकॉज DC व्होल्टेजला कुठल्याही प्रकारची फ्रिक्वेन्सी नाही, त्याच्यामुळे एफ इज इक्वल टू 0 येईल. आणि जर समजा ही 0 आली व्हॅल्यू ते 1/0 तर याने काय येईल, 0 येईल. त्याच्यामुळं जर समजा आपण कॅपॅसिटरला DC करंटच्या अक्रॉस जर कनेक्ट केलेला असेल तर DC करंटला कॅपॅसिटर काय करतो, ब्लॉक करतो. कारण त्या ठिकाणी कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्सचा कसा येतो, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा कसा येतो, इन्फानाईट येतो. आणि अशा प्रकारच्या DCला तो काय करेल, ब्लॉक करेल. त्यामुळे याला ब्लॉकिंग कॅपॅसिटर असं देखील म्हणलं जाते, बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला बघायचे सिरीज RLC सर्किट. सिरीज LCR म्हणा किंवा सिरीज RLC सर्किट. सिरीज RLC सर्किट याच्यामध्ये काय काय आहे, रजिस्टर, इंडक्टन्स आणि इंडक्टर आणि कॅपॅसिटर आहे, बरोबर आहे. सिरीज RLC सर्किट बघू आपण कन्सिडर केलं, एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस आपण R म्हणजे रजिस्टर कनेक्ट केला, त्यानंतर L म्हणजे इंडक्शन कॉईल ज्याचा इंडक्टन्स L आहे, आणि त्यानंतर कॅपॅसिटर आपण कनेक्ट केला. हे तिन्ही पण कंपोनंट आपण काय केले आहेत, एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहेत, R, L आणि C, बरोबर आहे. या तिघांच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स हा डिफरंट असेल. याच्या अक्रॉस VR असेल, याच्या अक्रॉस असणारा VL असेल आणि याच्या अक्रॉस असणारा VC असेल. कारण आपल्याला माहीत आहे सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जे कनेक्ट केलेले एलिमेंट्स असतात किंवा इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे त्या प्रत्येकाचा पोटेन्शियल डिफरन्स हा डिफरंट असतो, फक्त त्यांच्यामधून फ्लो होणारा करंट हा कसा असेल, सेम असेल. त्याच्यामुळे आपण काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ रेजिस्टन्स R, इंडक्टन्स L अँड कॅपॅसिटन्स C कनेक्टेड इन सिरीज विथ इच अदर. अँड सपोज AC व्होल्टेज V इज अप्लाइड अक्रॉस देम. मग त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की XL हा काय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे, XC हा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. आणि असं असेल तर त्यांचा जो टोटल अपोजिशन आहे किंवा टोटल अपोजिशन ऑफर्ड बाय दीज 3 कंपोनंट्स टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट इज गिवन बाय Z. Z इज नोन ॲज इम्पिडन्स. And equation for Z is equal to square root of R² plus XL minus XC bracket square, बरोबर आहे. हे इक्वेशन कसं डिराईव्ह केलं हे सगळं तुम्हाला 12thच्या सिलेबसमध्ये आहे. 12thला तुम्हाला जो आपला 12th फिजिक्समध्ये AC सर्किट म्हणून जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला इम्पिडन्स असेल, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स असेल, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल, या तिन्हीचं पण एक्सप्लेनेशन मिळेल. आणि तिन्ही पण हे फॉर्म्युले कसे डिराईव्ह केले हे तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करून दिलेलं आहे. फक्त आपल्याला याच्यामध्ये माहीत असलं पाहिजे की सिरीज RLC सर्किटमध्ये जे ऑपोजिशन आहे ते ऑपोजिशन किती आहे, तर Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस ब्रॅकेटमध्ये XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. XL म्हणजे या इंडक्शन कॉईलनं ऑफर केलेलं ऑपोजिशन असेल, XC म्हणजे त्या कॅपॅसिटरनं ऑफर केलेलं ऑपोजिशन असेल, आणि R म्हणजे रजिस्टरचं ऑपोजिशन आहे. या तिघांचं कंबाईंड ऑपोजिशन म्हणजेच काय आहे, इम्पिडन्स आहे. इम्पिडन्स इज ऑल्सो मेजर्ड इन ओहम. आता याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. इफ XL इज ग्रेटर दॅन XC, पहिली एक कंडिशन, दुसरी आहे इफ XC इज ग्रेटर दॅन XL. मग समजा आपण कन्सिडर केलं इफ XC म्हणजे याचा अर्थ काय, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज ग्रेटर दॅन इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, बरोबर आहे. असं जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R² प्लस XC मायनस XL ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे जी टर्म मोठी आहे ती तुम्हाला अगोदर घ्यावी लागेल. इथं XL जर मोठा असेल किंवा याचं ऑपोजिशन मोठा असेल तर XLमधून XC मायनस करावं लागेल. आणि जर समजा XC म्हणजे कॅपॅसिटरचं जर समजा ऑपोजिशन मोठं असेल तर तुम्हाला XC मायनस XL असं घ्यावं लागेल, बरोबर. आता यातून फ्लो होणारा करंट कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. करंट थ्रू द सर्किट इज गिवन बाय I इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स जो आपण अप्लाय केलेला आहे V डिवायडेड बाय Z दॅट इज इम्पिडन्स,
बरोबर आहे. समजा याच्यामध्ये असं असेल, एक आणखीन एक कंडिशन आहे जे आपण रेझोनन्समध्ये बघणार आहोत. त्यावेळेस दोघांचं ऑपोजिशन समजा सेम असेल, अशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सीला आपण त्या ठिकाणी ॲडजस्ट केलं की XL इज इक्वल टू XC असेल, तर त्या ठिकाणी दिस सर्किट बिहेव्ज किंवा त्या ठिकाणी असणारं जे टोटल ऑपोजिशन आहे दिस इज ओनली ड्यू टू रजिस्टर. देअरफॉर इट इज गिवन बाय Z इज इक्वल टू R² प्लस 0 स्क्वेअर आणि Z इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R², दॅट इज Z इज इक्वल टू R. याला म्हणतो आपण प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. ज्यावेळेस XL आणि XC दोन्ही पण इक्वल असतील त्या सर्किटमध्ये, म्हणजे XL आणि XC दोघांचं ऑपोजिशन सेम असेल, त्यावेळेस त्या ठिकाणचं सबस्ट्रॅक्शन 0 होईल आणि त्या सर्किटमध्ये जे ऑपोजिशन आहे ते ऑपोजिशन काय असेल, फक्त रेजिस्टरमुळं असेल आणि त्यावेळेस येणारा जो इम्पिडन्स आहे तो कसा असेल, Z इज इक्वल टू R असेल. ठीक आहे. हे झालं आपलं सिरीज RL सर्किट. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत पॅरलल RL सर्किट. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.